दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेले दोन समीकरण 1/3x + y बरोबर 10/3 आणि 2x + 1/4y बरोबर 11/4. ठीक आहे. तर आता आपण नेहमीप्रमाणे याला 1 नंबर देऊन टाकू आणि नेहमीप्रमाणे याला 2 नंबर देऊन टाकू. आता हे दिल्यानंतर ही बघा तुम्हाला थोडंसं अवघड वाटत असेल पण याच्यामध्ये अवघड असं काहीच नाही. मग आपण काय करू बघा, समीकरण 1 ला 3 ने गुणू म्हणजे हे 3 कॅन्सल होऊन जातील आणि इथे 3y येईल. बरोबर आहे. आणि समीकरण 2 ला काय करू आपण 4 ने गुणू. ठीक आहे. तर मग बघा काय होतं इथे लिहून घेऊ. समीकरण 1 ला 3 ने गुणू व समीकरण 2 ला 4 ने गुणू. तर समीकरण 1 ला 3 ने गुणल्यानंतर काय येते बघा, इथे येतं x. ठीक आहे. बघा आता x प्लस 3 ने y ला गुणलं 3y येते. बरोबर आहे. 10/3 इंटू 10/3 गुणले 3 काय येते 10 येते. ठीक आहे. याला आपण काय करू 3 नंबर देऊ. आता समीकरण 2 ला काय करायचं आपल्याला 4 ने गुणायचे. 4 ने गुणल्यानंतर इथं काय येते 8x येते. ते येते 8x अधिक 1/4 गुणले 4 काय येते 1 येते. बरोबर आहे. बरं. आणि 11/4 गुणले 4 बरोबर 11 येते. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला दोन समीकरणं मिळालेली आहेत. याला आपण काय करू समीकरण नंबर 4 देऊ. आता वाटते का सोपं हे समीकरण. तर आता आपण काय करू, हे बघा इथं 3y आहेत आणि इथं y आहे म्हणजे समीकरण 4 ला आपल्याला काय करावं लागेल 3 ने गुणावं लागेल. म्हणून आता इथं लिहायचं आपण समीकरण 4 ला 3 ने गुणू. आता समीकरण 4 ला 3 ने गुणल्यानंतर काय येते बघा 8×24x अधिक 3 ने गुणल्यानंतर काय येते 3y बरोबर 11×3 येतील. याला देऊ आपण समीकरण नंबर 5. आता समीकरण 1 मधून समीकरण 5 काय करू आपण वजा करू. मग इथे लिहून घेऊ समीकरण 1 मधून समीकरण 5 वजा करू. ठीक आहे. तर समीकरण 1 मधून समीकरण 5 वजा केल्यानंतर काय येते बघा समीकरण 3 मधून. ठीक आहे. 3 मधून समीकरण 3 मधून समीकरण 5 आपल्याला वजा करायचे. तर बघा आता समीकरण 3 मधून समीकरण 3 लिहायचं x + 3y बरोबर 10 आणि 24x + 3y बरोबर 33. 24x + 3y बरोबर 33. आता वजा करायचं म्हणजे काय होतं इथं सगळे साईन काय होतात म्हणजे सगळे चिन्ह काय होतात बदलतात. तर प्लस आहे तर इथं मायनस होतं, इथं मायनस होतं, इथं मायनस होते. बघा 3y कॅन्सल होतात. इथं मायनसचे 23x येतात. बरोबर. आणि इथे येतात मायनसचे 23. ठीक आहे. मग x बरोबर मायनस मायनस कॅन्सल. x बरोबर 23 भागिले 23 23 म्हणजे x बरोबर 1 येते. या ठिकाणी काय आलं x बरोबर 1 आलं. तर आता ही x बरोबर 1 ही किंमत आपण काय करू x बरोबर 1 ही किंमत कशामध्ये ठेवायची समीकरण कुठल्याही समीकरणामध्ये तुम्ही ठेवू शकता पण आपल्याला जे सोपं समीकरण वाटेल त्या समीकरणामध्ये ठेवून द्यायची. मग समीकरण 3 मध्ये ठेवू. आता समीकरण 3 मध्ये ठेवल्यानंतर बघा काय येते x + 3y बरोबर 10. x च्या जागी काय ठेवलं 1 + 3y बरोबर 10 म्हणजे 3y बरोबर 10 - 1 म्हणजे 3y बरोबर 9. y बरोबर 9 भागिले 3 3 1 3 3 3 9. तर y ची किंमत काय आली 3 आली. ठीक आहे. तर मग आता आपल्या काय आलं कंसात x, y बरोबर
एक्स किती आलेलं आहे आपलं 1,3. समजलं का? बघा हे 7वं गणित आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहेत. ते इक्वेशन आपल्याला सोडवायचे. थोडंसं मोठं गणित आहे. तुम्हाला पाहून असं वाटेल की खूप हार्ड आहे, पण असं काही नाही. त्याच्यामध्ये हार्ड असं काहीच नाही. बघा 99x प्लस 101 y बरोबर 499 आणि 101 x प्लस 99 y बरोबर 501 असे 2 आपल्याला इक्वेशन दिलेले आहेत. तर बघा आपल्याला याचे ते सहगुणक असतात एक्सचे किंवा वायचे, ते काय करावे लागत असतात, सारखे करावे लागत असतात. तेव्हा त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी किंवा बेरीज आपण करू शकतो. मग आपण काय करू, समीकरण 1 ला 99 ने गुणू व समीकरण 2 ला 101 ने गुणू. ठीक आहे. मोबाईल कोणा आणलाय ते बंद करा. मोबाईल घुसणार आहे. 99x प्लस 101 y बरोबर 499 आणि 101 x प्लस 99 y बरोबर 501. बघा तर समीकरण 1 ला आपल्याला काय करायचंय, 99 न गुणायचे. तर समीकरण 1 ला 99 न गुणल्यानंतर काय येईल, 99 गुणिले 99 बघा x अधिक 101 गुणिले 99 y बरोबर 499 गुणिले 99. ठीक आहे. तर समीकरण 1 ला आपण 99 ने गुणलेलं आहे. आता समीकरण 2 ला आपण 101 ने गुणायचे. 101 गुणिले 101 x अधिक 101 बघा किती 99 गुणिले 101 y बरोबर 501 गुणिले किती गुणायचे 101. ठीक आहे. तर आपण याची काय करू, समीकरण या समीकरणावरून हे समीकरण वजाबाकी करू. वजाबाकी करत असताना इथले आपले खालच्या इक्वेशन्सचे काय होतात, साइन चेंज होत असतात. म्हणजे चिन्ह त्याचे काय होतात, बदलतात. इथं प्लस असेल तर मायनस होते, प्लस असेल तर मायनस होते, इथं प्लस आहे तर काय होईल, मायनस होईल. ठीक आहे. तर बघा इथं काय येईल, बघा 101 गुणिले 99 y आणि 101 गुणिले 99 y हे काय होतील, कॅन्सल होऊन जातील. कॅन्सल झाल्यानंतर आता काही बघा 99 गुणिले 99 x मायनस 101 गुणिले 101 x बरोबर इकडे काही बघा 499 गुणिले 99 वजा 501 गुणिले 101. ठीक आहे. तर बघा 99 गुणिले 99 काय येईल, 99 चा वर्ग वजा 101 गुणिले 101 काय येईल, 101 चा वर्ग. आणि हे x जे आहे दोन्ही मधलं आपण काय केलं, कॉमन काढलं. तर कॉमन काढल्यानंतर इकडे बघा 499 गुणिले 99, 499 गुणिले 99 किती येते, 49,401 येते. ठीक आहे. आणि वजा 501 गुणिले 100 किती येते, 50,601 येते. ठीक आहे. तर बघा आता 99 स्क्वेअर मायनस 101 स्क्वेअर. तुम्हाला ही फॉर्म्युला माहित आहे, ए चा वर्ग वजा बी चा वर्ग बरोबर ए वजा बी आणि ए अधिक बी. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. या फॉर्म्युल्यानुसार टाकायचं 99 वजा 101 आणि 99 अधिक 101 गुणिले x आणि 49,401 वजा 50,601. तर बघा 1 तून 1 गेला 0 0 आणि 49 मधून 494 मधून 506 गेले तर उरले किती, 12. बघा तर हे येते मायनसचे 1200. ठीक आहे. आता बघा इथे 99 वजा 101 म्हणजे किती, वजाचे 2 गुणिले 99 अधिक 101 बरोबर किती, 200. इथे x ला x इथे. ठीक आहे. इकडे काय आलं 12 मायनसचे वजाचे 1200. ठीक आहे. तर इकडे आलं वजाचे 400 बरोबर वजाचे 400 x
बरोबर -1200, मायनस मायनस कटले, x बरोबर 1200 भागिले 400, 400 एक 400, 400 3 1200. ठीक आहे, म्हणजे x बरोबर काय आली 3 आली व्हॅल्यू. आता x बरोबर 3 ही व्हॅल्यू आपल्याला काय करायची, कुठल्या तरी एका समीकरणामध्ये ठेवायची. तर आपण आता काय करू, x बरोबर 3 ही व्हॅल्यू आपण काय करू, समीकरण 1 मध्ये ठेवू. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. आता समीकरण 1 मध्ये ठेवल्यानंतर काय येते बघा, 99 इंटू 3. ठीक आहे, आपण इथे समीकरण लिहून घेऊ. पहिल्यांदा 99x अधिक 101y बरोबर 499, म्हणजे 99 x च्या जागी 3 अधिक 101y बरोबर 499. 101y बघा, 99 गुणिले 3 किती होतात, 9 त्रिक 27, चाले 2, 9 त्रिक 27 2 29, 297 प्लस 101y बरोबर 499. तर 297 इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होतील, मायनस होतील. 101y बरोबर 499 मायनस 297. ठीक आहे, 101y बरोबर 9 मधून 7 गेले 2 राहिले, 9 मधून 9 गेले 0 राहिले, 4 मधून 2 गेले 2 राहिले. y बरोबर 202 भागिले 101, 101 इकडे 101, 101 गुणे 200, म्हणजेच y बरोबर 2. ठीक आहे, आता आपल्या x आणि y च्या व्हॅल्यू काय आल्या, x आणि y च्या व्हॅल्यू काय आल्या, x, y बरोबर बघा, x ची व्हॅल्यू किती आली, 3 आली, 3, y ची व्हॅल्यू काय आली 2. तुम्हाला जर समजलं असेल तर लाईक ठोका आणि स्क्रीनशॉट मारून घ्या. आज अशा प्रकारे आजचा व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे, तर मी इथे आजचा व्हिडिओ संपवतो. तुम्हाला गणित समजले असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा. बघा, 2 समीकरण दिलेले आहेत, त्यांना आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 असे नंबर देऊन टाकलेले आहेत. तर त्यानंतर बघा, आता काय करायचं, आपल्याला काय करायचे, y किंवा x चे जे सहगुणक आहेत ते दोन्ही समीकरणामध्ये सारखे करायचे, जेणेकरून त्यांची काय होईल, बेरीज किंवा वजाबाकी आपण होऊन त्यांना एक चल आपण कॅन्सल करू शकतो. तर त्यासाठी आपण काय करायचं, समीकरण 1 ला 49 ने गुणायचे. बघा, आता समीकरण 1 ला 49 ने गुणू. समीकरण 1 ला 49 ने गुणायचं, तर समीकरण 2 ला काय करायचं, 57 ने गुणायचं. समीकरण 2 ला 57 ने गुणू. तर समीकरण 2 ला आता बघा, 49 इंटू 49x मायनस 57 इंटू 49y बरोबर 172 गुणिले 49. याला आपण समीकरण नंबर 3 देऊ. ठीक आहे, याला आपण समीकरण नंबर 3 दिलेलं आहे. आता काय करायचं, समीकरण 2 ला 57 न गुणायचे. तर समीकरण 2 कुठे आहे बघा, हे इथं समीकरण 2 आहे. 57 गुणिले 57 x मायनस बघा 57 ने गुणायचे. 57 गुणिले 49y बरोबर 252 गुणिले 57. ठीक आहे, याला आपण समीकरण नंबर 4 देऊन टाकू. त्यानंतर आपण काय करायचं, आता बघा, आता याचे जे सहगुणक आहेत ते सारखे झालेले आहेत, म्हणजे हे कॅन्सल होऊ शकतं. म्हणून आपण समीकरण 3 मधून समीकरण 2 4 वजा करू. समीकरण 3 मधून समीकरण 4 आपल्याला काय करायचं, वजा करायचे.
ते बघा आता कशा प्रकारे करायचं. 49 इंटू 49 एक्स मायनस 57 इंटू 49 वाय बरोबर 172 गुणिले 49. 57 इंटू 57 एक्स मायनस 57 इंटू 49 वाय बरोबर 252 गुणिले 57. ठीक आहे. तर बघा याची वजाबाकी करायची. प्लस आहे तर मायनस होईल, मायनस आहे तर इथं काय होईल प्लस होईल, इथं प्लस आहे तर इथं काय होईल मायनस होईल. त्यानंतर बघा हे आणि हे कॅन्सल होऊन जाईल आणि त्यानंतर उरेल काय 49 इंटू 49 एक्स मायनस 57 इंटू 57 एक्स बरोबर 172 गुणिले 49 मायनस 252 गुणिले 57. ठीक आहे. आता बघा 49 गुणिले 49 एक्स म्हणजे 49 गुणिले 49 49 चा वर्ग एक्स मायनस 57 गुणिले 57 म्हणजे 57 चा वर्ग एक्स बरोबर 172 गुणिले 49 मायनस 252 गुणिले 57. आता बघा याच्यातलं एक्स आपण कॉमन काढून घेतलं तर 49 चा वर्ग मायनस 57 चा वर्ग एक्स बरोबर 172 गुणिले 49 किती होतात 172 गुणिले 49 9 दुने 18 9 63 3 हातच्या 6 9 1 9 दुने 18 1808 1808 हाताला 1 9 63 63 आणि 1 64 64 6 9 1 9 9 6 15 4 दुने 8 6 8428 येते 8428 मायनस 252 गुणिले 57 252 गुणिले 57 किती येते 14364. ठीक आहे. इथपर्यंत झालेले आहे आपलं. तर बघा आता 49 चा वर्ग मायनस 57 चा वर्ग म्हणजेच काय ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग जो आपल्याकडे फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग बरोबर ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वजा बी. ठीक आहे. त्यानुसार आपण इथे लिहून घेऊ 49 अधिक 57 49 वजा 57 एक्स बरोबर बघा 8428 14364 म्हणून 8428 किती किती झाला 5936 5936. तर बघा 49 आणि 57 किती होतात 106 गुणिले किती येतात मायनसचे 8 एक्स बरोबर 5936. आता बघा हे एक्स बरोबर मायनसचे 8 आणि हे इकडे गुणाकारात आहे तिकडे जाऊन काय होतील भागाकारामध्ये जातील. 5936 भागिले 106 गुणिले 8 हे मायनसचे चिन्ह इथे देऊन टाकायचं. त्यानंतर बघा आता याला दोन्ही बेचोक 8 बेदुने 4 बेनवे 18 बेसक 12 बेआठी 16. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आता आपण काय करू त्याला 4 ने भाग देऊ. 4 1 4 4 7 28 1 उरला 4 चौक 16 4 दुने 8 एक्स बरोबर काय आलं 742 भागिले 106 106 106 7 म्हणजे एक्स बरोबर काय आलं 7. आता आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटलेली आहे 7 ही आपली एक्स ची व्हॅल्यू आहे आणि ही एक्स ची व्हॅल्यू आपल्याला समीकरण 1 किंवा समीकरण 2 मध्ये
ठेवायची. तर इथे लिहायचं x बरोबर 7 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. बघा 49 गुणिले x किती आहे 7 मायनस 57 y बरोबर 172. 9 साठी 49 गुणिले 7 बरोबर 9 साठी 63 3 चले 6 9 चौक 7 चौक 28 28 6 34 मायनस 57 y बरोबर 172. बघा मायनस चे 57 y हे 343 तिकडे प्लस मध्ये आहे, तिकडे जाऊन काय होतील मायनस मध्ये होतील. मग 172 मायनस 343. बघा 172 मायनस 343 किती? 343 मायनस 172 3 1 4 14 7 गेले 7 2 1 171. म्हणजेच मायनस चे 57 y बरोबर काय आले मायनस चे 71 171. बघा तर y बरोबर काय येते 171 भागिले 57. हे मायनस मायनस कॅन्सल झाले. तर 57 1 57 57 त्रिक 171. तर y बरोबर काय येते 3. मग आपलं सोल्युशन काय आलं? सोल्युशन काय आलं कंसामध्ये x, y बरोबर x किती आले 7 आलं, x आलं 7 आणि y आलं 3. हे आपलं सोल्युशन आहे. समजलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि स्क्रीनशॉट काढून घ्या. थँक्यू.